रायगड जिल्ह्यातून पेन तालुका रोहा तालुक्यातील काही ग्रामपंचायत आपण इथं आहोत. मध्ये शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि JSW फाउंडेशनच्या माध्यमातून इथं संकल्प घेऊन आपण आलेलो आहोत या ठिकाणी. आणि आजचा या संकल्पनेचा आणि त्यासाठी आपल्याला काल माली सर असतील, भोसले मॅडम असतील, गणेश सर असतील यांचं मार्गदर्शन असं उत्तम प्रकारचं आपल्याला लाभलेलं आहे की आदर्श गाव कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्यासाठी आपापली जबाबदारी काय आहे प्रत्येक नागरिकाची. आणि खास करून असलेले सरपंच असतील, माजी सरपंच असतील, ग्रामसेवक असतील आणि इतर सर्व आपण प्रतिष्ठित सर्व ग्रामस्थ असू, इथं त्याच संकल्पनेतून आलेलो आहोत की आपल्याला आपल्या गावासाठी आणि आपल्यासाठी काय करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं आता दुधात जशी साखर पडावी आणि ते गोड व्हावं तसं आपल्या इथं झालेलं आहे. काल एक उत्तम प्रकारचं मार्गदर्शन आपण घेतलंच आणि त्याचबरोबर माळी सरांनी या ठिकाणी या गावामध्ये आपण जिथं आलोत ती आदर्श गाव मान्याची वाडी म्हणून येथील सन्माननीय सरपंच रवींद्रजी आनंदराव माने साहेब, आता आपल्याला असं वाटेल की इथं 24 वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अगोदरचे मार्गदर्शक असतील आणि ग्रामस्थ असतील, जे इथं ग्रामपंचायत माध्यमातून छोटं जरी गाव असलं, लोकसंख्या 450 जरी असली तरी काम करण्याची वृत्ती काय ती अगदी 24 वर्षाचं आपल्याला 10 मिनिटांमध्ये त्यांनी इथं इतकं सविस्तरपणाने सांगितलं आहे की आपल्याला ते लगेच लक्षात पण आलेलं आहे. आपणही त्या बाबतीत सर्व या ठिकाणी सरपंच आता असतील, माजी सरपंच यांनाही ती साधारण कल्पना असेल की आपण गावामध्ये कशा पद्धतीने काम करायला पाहिजे. आपली मानसिकता काय ती त्यांनी या ठिकाणी दाखवली. आणि सरपंच पद हे लोकांकडून आलेलं आहे आणि लोकच या ठिकाणी आपल्याला त्या पदावर बसवण्याचं काम करू शकतात. आणि म्हणून त्या पदापेक्षा लोकांसाठी आपण किती चांगलं करू शकतो ही मानसिकता जर ठेवली तर निश्चित त्यांनी राष्ट्रपतींच्या 4 पुरस्कार मिळवले, 3 राष्ट्रपतींच्या हस्ते आणि अनेक पुरस्कार या ठिकाणी 2006 पासून ते आज 24 पर्यंत त्यांना प्राप्त झालेले या ठिकाणी. आणि पुरस्कार किती मिळाले याच्यापेक्षा या छोट्या गावाचं नाव देशामध्ये एक आदर्श गाव म्हणून जातंय, सार्थ अभिमान त्यांनाही आहे, या सर्व ग्रामस्थांना, आपल्या सर्वांनाही आहे. आणि म्हणून मी सन्माननीय सरपंच या ठिकाणी मानेसाहेब आहेत यांना विनंती करेन, त्यांना धन्यवाद देईन आपल्या सर्व ग्रामपंचायत वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं की आपलं उत्तम प्रकारचं काम या ग्रामपंचायती जे आदर्शपणाने चालू आहे. थोडा वेळ काढून मी माने सरांनी जशी विनंती केली आपल्याला, माळी सरांनी आणि भोसले मॅडम असतील, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी वडके साहेब असतील, यांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही आमच्या पद्धतीने सांगूच, पण तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या राबवलेल्या योजना आहेत, त्या योजनेची माहिती आमच्या रायगडमध्ये अशी एखादी ग्रामपंचायत पुढे असेल तिथं आम्ही एखादा मी सर्वांच्या वतीने सांगतोय, एखादं शिबिर घेऊन त्या ठिकाणी काय आपल्याला करता येईल. आता बघा, आपण गेलो आणि लगेच काय झालं असं नाही आहे. त्यांनी सातत्य ठेवलं कामामध्ये, सरपंच आपण काय करू शकतो आणि त्या सातत्यातून आतापर्यंत त्यांनी जे काम केलं आहे इथं ते एक साधं राहणीमान आपल्याला सगळ्यांना वाटलं असेल की अरे एवढं मोठं आदर्श गाव अख्ख्या देशामध्ये त्यांनी प्राप्त केलं आहे, एवढं पुरस्कार प्राप्त केलेत, कोटीच्या घरामध्ये या ठिकाणी त्यांनी बक्षिसं मिळवली. पण माणूसच असेल पण किती सरळ आणि तेच असतं. तुम्हाला काम करण्याचं जर का गावासाठी का लोकांसाठी काम करायचं असेल ना, तर आपण कसं आहोत त्याला महत्त्व नाही आहे, आपण लोकांच्यात किती आहोत याला महत्त्व त्यांनी दिलं. आणि तोच धागा पकडून आपणही सर्वजण जाण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांनी जो आदर्श या ग्रामपंचायतीमध्ये ठेवलेला आहे तो ग्रामपंचायतीचा आदर्श आपल्याही आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये, आपापल्या गावामध्ये आपण तो पुढे रुजू करूया, चालू ठेवूया.
अशी आपल्याला विनंती मी करतोय. आणि मी माने सरांना या ठिकाणी या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देईन की सर आपलं काम इतकं उत्तम प्रकारचं चालू आहे. आपण या गावाचं नाव नव्हे, या साताऱ्याचं जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं, पाटण तालुक्याचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव तुम्ही देशापर्यंत नव्हे ते साता समुद्रापलीकडे पार जाईल यात शंका नाही. इतकं उत्तम प्रकारचं काम तुम्ही या ग्रामपंचायत करताय. आम्हालाही तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि या साऱ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पुढेही काम करण्याची संधी मिळावी अशी भगवंताची प्रार्थना करतो. आपल्याला उदंडायुष्य लाभावं आणि अधिकाधिक अजून पुढे चांगलं काम इथं. मला वाटतं काही कामच राहिले नाही आता. राष्ट्रपतींच्या हस्ते जर सर्वोच्च देशाचं मान जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या हस्ते आपल्याला जर का या ठिकाणी 4 राष्ट्रपतीच्या म्हणजे 3 राष्ट्रपतीच्या हस्ते 4 पुरस्कार मिळत आहेत, एक नाही आहे, 4 पुरस्कार या गावाला जेव्हा मिळत आहेत तेव्हा हा सर्वोच्च मान तुम्ही जो पटकावला आहे तो आम्हाला पण आता पुढे मिळवण्यासाठी सर्व सरपंच असतील, माजी सरपंच असतील, तर सर्व आपण उपस्थित यांनी तो प्रयत्न करावा अशी सर्व विनंती करतोय. माने सरांना या ठिकाणी सुयश चिंतितो भावी आयुष्यात की आपण अधिकाधिक काळ या गावासाठी सातत्याने प्रयत्न करावा आणि आम्हालाही आपलं मार्गदर्शन मिळालं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.